नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण मास्टर ऑफ ऑप्शन ग्रीक याच्यावर चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये जेवढी लोक पार्टिसिपेट करतात त्याच्यातील 20 ते 30% लोक ही स्टॉकमध्ये बाय सेल करतात. परंतु 70%पेक्षा जास्त, मी तर म्हणतो 70%, एक तर काळ असा होता की 90% लोक ही फक्त ऑप्शनमध्ये बाय आणि सेल करायची. आणि हेच स्टॉक मार्केटचं सत्य आहे. तुम्ही लक्षात घ्या, मार्केटमध्ये जेवढी लोक आहेत ती पैसे कमवण्यासाठी येतात आणि ती सगळ्यात लवकर अट्रॅक्ट होतात तर ऑप्शनकडे. परंतु त्यांना ऑप्शन काम कसं करतं हे माहीतच नसतं. ऑप्शनचं बिहेवियर काय आहे, ऑप्शनचं प्रीमियम एवढंच का, हे त्यांना माहीत नसतं. आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त लोक लॉस हे ऑप्शनमध्ये करतात. म्हणून ऑप्शनचं प्रीमियम जे ठरवणारे घटक आहेत ते घटक आपण जाणून घेतले पाहिजे. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे का हे घटक असे काय आहेत, हे किती वेगाने बदलतात, याची चाल किती वेगाने होते. हे जर आपण नाही जाणून घेतलं तर आपल्याला ऑप्शन काहीही कळणार नाही. ओके, तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तो ऑप्शनमध्ये डेल्टा, गामा, थीटा, वेग आणि रो हे काम करतात. याचं वरवर मी तुम्हाला सांगतो. तर ह्या पहिल्या चार पार्टचाच ऑप्शनमध्ये जास्त वापर होतो. ह्या पहिल्या 4 पार्टचा, ह्या रोचा काही जास्त वापर होत नाही. रो इंटरेस्ट रेटवर अवलंबून असतो आणि इंटरेस्ट रेट वाढला की आपलं जसं प्राईस वाढते, कमी होते, त्या प्रकारे राहतं. पण इंटरेस्ट रेट हा नेहमी वाढत नाही. आज जास्त करून जी लोक प्राईजवर काम करतात त्यांच्यासाठी अवलंबून असते. म्हणजे इंडिया, ऑस्ट्रेलियन जी प्राईजवर काम करतात त्यांच्यासाठी हा रो जास्त महत्त्वाचा असतो. वेगा म्हणजे एक प्रकारे व्हॉलॅटिलिटीचं काम करतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर एक उदाहरण देतो. लक्षात घ्या, आपण ऑइल परचेस करतो, बाहेरून आयात करतो, आहे का लक्षात? आणि ते इराण, इराक कुठनंही करू. तर काही झालं की ते जे परचेस करतो त्या परचेसवर जी जहाजं आपल्याकडे येतात त्या जहाजांना एक प्रकारचा हे असतो, सिक्युरिटी असते. आणि ते आपण गाडीला कसं सिक्युरिटी घेतो, इन्शुरन्स घेतो, तशी त्या जहाजांना पण सिक्युरिटी असते. आणि ती सिक्युरिटी जर युद्ध चालू नसेल तर जहाजांची सिक्युरिटी कमी असते. समजून घ्या, एक जहाज ऑइल घेऊन येणार आहे इराणवरनं इंडियाकडे, आणि त्या जहाजाला यायला जर समजा 30 दिवस लागणार असेल तर त्या 30 दिवसाचं इन्शुरन्स हे 100 कोटी आहे असं धरून चाला. 30 दिवस लागणार आहेत, त्याचं इन्शुरन्स 100 कोटी. आता हे 100 कोटी कशात ॲड होणार आहेत? हे 100 कोटी ॲड होणार आहे डेल्टामध्ये. डेल्टा म्हणजे काय? त्या जहाजामध्ये असणारं जे ऑइल आहे त्याची प्राइस काय आहे, आणि ते प्राइस ही नेहमी सॉलिड असते. आणि त्या सॉलिड प्राईजमध्ये हे जे तुम्ही जहाजामध्ये आणणारे हे इन्शुरन्स घेतले त्या प्राईजवर ॲड होतं. लक्षात घ्या, हे सॉलिड ज्या प्रीमियम आहे, म्हणजे त्याचे समजा किती, त्याचं आता समजा प्राईज आहे समजा 100 रुपये, आता 80 रुपये प्राईज आहे त्याची. ओके, 80 रुपये काय सध्या ऑइलची प्राईज आहे बाहेर मार्केटमध्ये 80 रुपये डॉलरला आपण ते एक बॅलर खरेदी करतो. तर 80 रुपये समजा प्राईज आहे, तर त्या प्राईजवर जे प्रीमियम दिलं जातं ते वेगा म्हणजे ते इन्शुरन्स दिला जातो तर त्या प्राईजवर ॲड होतो. आणि जर हा वेगा वाढला, समजा युद्ध चालू झालं, तर ते प्रीमियम वाढतं. आणि ते प्रीमियम वाढल्याने काय होतं की ह्या जी मेन ऑइल आहे त्याचं प्राईस वाढतं. आता अगोदर ते 80 रुपये डॉलर आहे सध्या, आणि ते जर कमी झालं 70 रुपये डॉलरला आलं तर इकडं वेगा आपोआपच कमी होईल. परंतु जर ते 100 रुपये डॉलर का गेलं, याचा अर्थ काय होतं की वेगा वाढलेला आहे, तर त्याचं प्रीमियम वाढत नाही त्या ऑइलचं. त्याला जी इन्शुरन्स दिलेली कंपनी त्याचं प्रीमियम वाढतं. युद्ध चालू झालं तर त्या जहाजाला धोका होऊ शकतो आणि त्या धोक्यासाठी प्रीमियम काढलेले आपण, आणि ते प्रीमियम 30 दिवसाचं काढलेलं हे लक्षात घ्या. आणि त्या 30 दिवसामध्ये जर त्या जहाजाला काही झालं तर त्या कंपनीला ते प्रीमियम द्यावं लागेल. म्हणून ते प्रीमियम आता सध्या वाढलेले, ते अगोदर 100 समजा 100 रुपये डॉलर असेल
ते आता $200 झाले, 300 झालं, 400 झालं, $500 झालं, तर आपोआपच त्या डेल्टाची त्या प्राईस वाढेल आणि हे प्रीमियम खूप हजारांमध्ये वाढलेले आणि म्हणून त्या जहाजांना ते जे घेऊन येतात ते ऑइल ते परवडतच नाही आणि त्यामुळं ते परवडत नाही, त्यामुळे ते मार्केटचा डेल्टा वाढलेला आहे, त्याची प्राईस वाढलेली आहे. तर हे डेल्टा कसा इफेक्ट करतो ते आपण पाहणार आहे, पण तो डेल्टा वाढणार किती हा गामा ठरवतो. डेल्टा किती वाढणार आहे हा गामा ठरवतो आणि ॲट द मनीचा डेल्टा नेहमी 50 पैसे राहतो. परंतु हा थिटाही महत्त्वाचा आहे. थिटा म्हणजे टाईम, 30 दिवसाचा टाईम आहे. त्या 30 दिवसामध्ये हे प्रीमियम आपोआप कमी होत राहतं आणि 30 दिवस एक्सपायरी झाली तर ह्या फक्त डेल्टाची मेन प्राईज राहते, त्याच्यातला गामा जातो, थिटा जातो आणि वेगा जातो. हे तीनही विड्रॉल झाल्यानंतर त्याची मेन प्राईज शिल्लक राहते. त्यासाठी आता आपण याची सविस्तर माहिती घेऊया, लक्षात घ्या. आता पहिल्यांदा आपण काय पाहू, थिटा आहे ना, तर गामाकडे जाऊ. गामा हा डेल्टाचा मेन पार्ट आहे. आपल्या गाडीमध्ये किती स्पीडनं आपण पळवणार आहे ते जे ठरवतो ते स्पीड, तर ते स्पीड ठरवतो ऑइल आणि ते ऑइल हे म्हणजे एक प्रकारे गामाचं काम करतं आणि ते ऑइल किती आहे हे कधी संपणार आहे हा टाईम जो आहे ना, ते टाईमाचं जे प्राईज आहे ना ते थिटा करतो. हे लक्षात घ्या. ॲट द मनीचा डेल्टा नेहमी 50 असतो. ATMचा डेल्टा हा नेहमी 50 असतो, लक्षात घ्या. ATM ॲट द मनीचा डेल्टा, कॉलचा असो पुढचा असो, दोघांचाही डेल्टा हा 50 राहतो, त्याच्यात काय वाद नाही. आणि तो डेल्टा जर ATM पासून वर असेल तर कसं असं, हा तुम्हाला गामा तुम्ही लक्षात घ्या. 1 पॉईंटनी जर मार्केट वाढलं, बरंच वेळा गंमत काय करते लोक, तर मार्केट ATMला मी घेतलं ते 100 पॉईंट वर घेतलं, 100 पॉईंट वर गेलं, पण माझं जे प्रीमियम आहे ते ₹50च वाढलं. अरे तुझा डेल्टाच 50 आहे तर तो 100ने वाढेल कसं काय? परंतु त्या इन द मनी गेलं तर ते वेगात वाढायला सुरुवात होतं, कारण त्याचा डेल्टा हा वाढत वाढत जातो आणि डेल्टा 0.1 पासून ₹1 वाढतो आणि 1 नंतर तो प्रत्येक 1 पॉईंटला ₹1 वाढतो. म्हणून बरेचसे लोक जे बायर आहेत ते इन द मनी जाऊन कॉल किंवा पुट बाय करतात आणि त्यांना माहिती आहे का याचा डेल्टा सॉलिड आहे, भलेही मार्केट एक्सपायरी झाली तरी त्याचं पूर्ण प्रीमियम जाणार नाही. इन द मनीचं प्रीमियम काही ना काही शिल्लक राहतं, त्याच्या इन्शुरन्सचा, टाईमचा हा सगळं प्रीमियम जाईल, बाकी त्याचा जे मेन सॉलिड प्रीमियम आहे ते शिल्लक राहील. म्हणून मार्केट 1 पॉईंट जर वाढला तर डेल्टा 0.5, 1 पॉईंट वाढला म्हणजे 0.5, म्हणजे समजा ॲट द मनीचा डेल्टा 50 आहे आणि जर मार्केट ₹1 वाढलं तर त्याचं 0.5 म्हणजे 50.5नी वाढ होईल. आलं का लक्षात? मग त्यामुळे हा डेल्टा वाढत जातो. हे बघा 50 पैसे 5 पैसे वाढलं म्हणजे किती झालं, 0.55 झालं. मग हा डेल्टा तेवढा वाढत जाईल आणि हे मार्केट याच्यापासून ॲट द मनीपासून जेवढं लांब जाईल, ॲट द मनी चेंज होत राहतो. पण तुम्ही ज्या ठिकाणी प्राईस घेतलेली त्याच्यानंतर चेंज व्हायला काय अर्थ आहे का नाही? तुम्ही घेतले तेव्हा ॲट द मनीला घेतले, त्याच्यानंतर प्राईस तुमचा ॲट द मनी, इन द मनी होऊ शकतो किंवा आउट ऑफ द मनी पण होऊ शकतो. त्याप्रमाणे तुमचं प्राईस वाढेल आणि हे कळायलाच खूप वेळ जातो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचा की ते प्रीमियम ॲट द मनीपासून किती लांब आहे तेवढं त्याच्यात प्रीमियम राहणार, ॲट द मनीपासून किती आउट ऑफ द मनी तेवढं त्याच्यात डेल्टा अजून कमी राहणार. म्हणून लक्षात घ्या, डेल्टा हा महत्त्वाचा आहे. नेहमी जे सेलर असतात ते ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनीवर जास्त असतात, कारण त्यांना माहिती आहे मार्केटला किती वेळ आहे एक्सपायर व्हायला आणि त्या वेळेनुसार ते प्रीमियम बदलत राहतात. हे बघ लक्षात घ्या. या ठिकाणी एक उदाहरण दिलेले इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचे, तर वेगाचं मी तुम्हाला जे वेगा सांगितला ना, की समजा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढली, प्रीमियम किती ₹200 आणि त्याच्यामध्ये हे ₹200 प्रीमियम इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढली तर 16%नी वाढली तर ₹8 त्याच्यामध्ये ॲड होतील. मार्केट आहे तिथंच, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढली, प्रीमियम वाढलं, खतरा वाढला आणि खतरा वाढल्यामुळे त्याच्यामध्ये 16% जर वाढ झाली IVमध्ये तर 8% वेगाने त्या प्रीमियममध्ये वाढ होते आणि त्याचं प्रीमियम ₹208 होतं जाग्यावरच. म्हणून वेगा हा नेहमी काम करतो बायरसाठी.
पण वेगा जर क्रॅश झाला, वेगा नसेल, काही नसेल तर आय व्ही क्रॅश होतो. आय व्ही क्रॅश झालं तर प्रीमियम क्रॅश होतं. म्हणून आय व्हीवर नेहमी लक्ष ठेवावं लागतं आणि हे नवीन लोकांना कळत नाही. म्हणून वेगा जसा वाढत जातो तशी इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी वाढत जाते आणि प्रीमियम त्याचं वाढत जातं, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे प्रीमियम त्याच्या इम्प्लाइड व्हॉलेटिलिटीवर वाढ करतं. हे बघा इथं लक्षात द्या, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी कशी आहे, हे बघा इथं काय दाखवलंय. 16% जर वाढ झाली तर त्याची 200चं प्रीमियम किती होईल, 216 होईल. परंतु जर वेगा घसरला, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी घसरली, तर तेच प्रीमियम मार्केट आहे तिथं असतानाही त्याच्यात डिके होईल. 8 रुपये डिके झाला तर कमी होईल. अजून खाली गेलं तर अजून 16% डिके होईल. 2% जर घसरली, ती 2% वाढली तर 16 रुपये होईल. आणि जर ती 1% वाढली असेल तर किती, 8 रुपये वाढ होईल. 2%नी 16 रुपये वाढ होईल. 2% घसरली तर ती 16 रुपयांनी डिके करल. म्हणून ती इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी पण अत्यंत महत्त्वाची असते, हे लक्षात घ्या. रोचा जास्त उपयोग होत नाही. तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट रेटलाच त्याचा उपयोग होतो आणि याचा आता प्रीमियमवर कसा प्रकारे ते इफेक्ट करतं ते आपण ऑप्शन चेनमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शन चेन हे बघा, आता हे मी ऑप्शन चेन इथं आणलेली आहे. आज सनसेक्सची एक्सपायरी झाली आणि एक्सपायरीला हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येईल म्हणून या ठिकाणी आणलेले. लक्षात घ्या, सनसेक्सची एक्सपायरी जी झालेली त्याचं प्रीमियम किती, हे निफ्टीची एक्सपायरी समजा, निफ्टीचं आहे समजा, हे निफ्टीचं दर आहे बघ 24,090 रुपयाला आहे. तर त्याच्यामध्ये 24,090 रुपये समजा ॲट द मनी आहे. इथे ॲट द मनी तर वेगळं दिले, 24,200 दिले, इथं वेगळे 24,200चा ह्या दोघांचाही डेल्टा. हा अजून एक गोष्ट लक्षात घ्या, याचा डेल्टा 50 आहे, याचा डेल्टा 50 आहे. ह्या जोडीचा डेल्टा नेहमी काम करतं. ह्या जोडीचा डेल्टा काय आहे, 50 आहे. 50-50 मिळून 1 रुपये. जर इथं कसं आहे, इथं समजा 60 रुपये असेल तर इथं 40 असेल. इकडं गेलं तर इथं 70 रुपये असेल तर इथं किती होईल, 30. आणि इथं समजा 90 रुपये असेल तर इथं डेल्टा किती, 10 पैसे. अलग लक्षात, 1 रुपया राहतो ना, 1च्या वर नाही. त्याचप्रमाणे समजा इकडं 90 असेल तर इथं 10 असेल, इथं 80 असेल तर इथं 20 असेल, इकडं वर समजा 60 असेल तर इथं 40 असेल डेल्टा. आणि ॲट द मनीला येऊन तर प्रीमियम बरोबर हे होतं. तो डेल्टा नेहमी 1 रुपयामध्ये इकडे ट्रायंगल करतो. 1 रुपयापेक्षा ट्रायंगल करत नाही. ॲट द मनी नंतर ते प्रीमियम किती आते त्याच्यावर अवलंबून असतं. त्यासाठी तुम्हाला मी सनसेक्सची एक्सपायरीचा आज डेल्टा दाखवतो. तुम्ही घ्या, सनसेक्सची एक्सपायरी आज झालेली या ठिकाणी लक्षात घ्या. ॲट द मनी 6,790,900 6,790वर एक्सपायरी झाली. तर पण एक्सपायरी किती झाली, 6,76,933. अलग लक्षात, 76,933 76,933 व एक्सपायरी झाली. आणि 76,933 हे याच्यापासून तेवढं लांब आहे. हे 76,933 म्हणजे आतमध्ये झाली म्हणून याच्यात 33 रुपये शिल्लक आहे. हे त्याचं मेन प्रीमियम झालं. म्हणजे इन्शुरन्स संपून गेलं, हे मेन प्रीमियम झालं. इन्शुरन्स संपलं आणि टाईम पण संपला. इन्शुरन्स टाईम हे याच्यावर काम करतात. इन्शुरन्स टाईम हे सगळं वेगा थेटा सगळं गेल्यानंतर त्याचं मेन प्रीमियम शिल्लक राहतं. तसंच 77,000पासून हे किती लांब आहे, हे बघा, हे प्रीमियम किती, 76,933 आणि त्याच्यानंतर 77,000पासून हे किती लांब आहे, तर 66.35. म्हणून याच्यात एवढं प्रीमियम आहे. त्यामुळे याच्यापासून हे जितकं लांब, आता याच्यापासून हे 100 रुपये लांब आहे, मग याच्यात 100 रुपये वाढले. याच्यापासून हे किती, 200 रुपये लांब आहे, मग 200 रुपये वाढलं. तसंच इकडं किती लांब आहे, 100 रुपये म्हणजे 133 झालं, मग 233 झालं, मग 332 झालं. हे वाढत जातं आणि इकडं सगळे झिरो होतात. हे प्रीमियम सगळे झिरो होतात. म्हणून ऑप्शन हे तुम्हाला माहीत पाहिजे की कोणचं प्रीमियम झिरो होईल, कोणचं प्रीमियम नाही झिरो होणार. हे त्याच्या प्रीमियमवर अवलंबून राहील. 1 रुपया जर वाढला तर ॲट द मनीचा डेल्टा 0.5नी वाढतो. मग तो ॲट द मनीचा डेल्टा हा 50 रुपये, तर त्याच्यात 55 रुपये वाढ होईल. म्हणजे 5 पैसे वाढले तर 55 होईल. आणि ज्या वेळेस तो वाढत वाढत 1 रुपया जाईल, त्याच्यानंतर तो फ्युचरवाणी काम करेल, इक्विटीवाणी काम करेल. 1 रुपयाला 1 रुपया याप्रमाणे वाढेल. म्हणून गामा हा सगळ्यात जास्त इफेक्ट करतो एक्सपायरीच्या दिवशी. एक्सपायरी नसेल तर गामामध्ये जास्त इफेक्ट येत नाही. पण एक्सपायरी जवळ आली तर 2-2.5 नंतर गामा इतका, 1.5 नंतर इतका इफेक्टिव्ह काम करतो. कारण त्याला काय दाखवायचे की मार्केट, समजा मार्केट इथं आहे 77,000ला आहे आणि अचानक 10 मिनिटांनी मार्केट गेलं 77,100ला.
तर त्याचं पुढचं प्रीमियम हे किती राहणार? हे 77,100च्या पुढचं प्रीमियम 0 होणार. पण 77,000 हे इन द मनी झालं ना. मग याचा प्रीमियम 100 राहील ना. मग ते 100 एकदम वेगात वाढेल आणि ते वेगात वाढवण्याचं काम हा गामा करतो. आणि म्हणून गामा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह कधी करतो, की एक्सपायरी जवळ आलेली, म्हणून सेलर एक्सपायरीच्या अगोदर निघून जातात. सेलर साईडला नेहमी निगेटिव्ह काम करतो. पुटला गामा हा निगेटिव्ह असतो, कॉलला गामा हा पॉझिटिव्ह असतो आणि सेलरला गामा नेहमी निगेटिव्ह राहतो, हे लक्षात घ्या. म्हणून सेलर नेहमी विन विन पोझिशन राहतो आणि सेलर स्वतः ठरवतो की हे प्रीमियम मला किती हाय लेवलला विकायचे. म्हणून मार्केटमध्ये जी मोमेंटम येते त्या मोमेंटमला सेलर वरचं प्रीमियम सेल करतो आणि बायर एक्झिट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते एक्सपायरीमध्ये जे स्पाईक जो येतो ना, तो ऑपोजिटवाल्यांचं स्टॉप लॉस हिट झाल्यामुळं आणि त्याच्यात जास्त माणसं ॲड झाल्यामुळं येतो आणि तो स्पाईक जिथं थांबतो तिथंच सेलर ॲक्टिव्ह होतो. म्हणून सेलरला साठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे ह्या गोष्टी आहेत. म्हणून कधीही आपण कॉल बाय करताना, कॉल सेल करताना किंवा कोणत्याही गोष्टीचा बाय सेल करताना लक्षात घ्या की ह्या प्रीमियम ॲट द मनी आणि इन द मनीला जाऊन बाय करा. आउट ऑफ द मनीला जाऊन बाय करण्याचा प्रयत्न करू नका. ही एक्सपायरी पुढची लांब आहे 29 सप्टेंबरची, म्हणून याच्यात जास्त प्रीमियम दिसते. अलग लक्षात, 29 सप्टेंबरची त्याची एक्सपायरी झालेली आहे म्हणून याच्यात प्रीमियम थोडं जास्त दिसते, कारण त्याच्यात टाईम आहे. याच्यात हे प्रीमियमॅटिलिटीमध्ये काय असतं, प्रीमियममध्ये टाईम आणि व्हॉलॅटिलिटी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि इकडं सॉलिड असतं, इकडं टाईम व्हॉलॅटिलिटी वगैरे याचा इफेक्ट होतो, पण हे सॉलिडच राहतं, याच्यात जास्त इफेक्ट होत नाही. इन द मनीमध्ये किती व्हायची, काय वाढवायची, याच्या प्रीमियममध्ये वाढवतं तरी याच्यापासून ते किती लांब आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. ओके, ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. म्हणून प्रीमियममध्ये बाय करताना, कॉल बाय करताना, पुट बाय करताना व्हॉलेटिलिटी जर क्रॅश होत असेल तर कॉल बाय करायचा नाही, पुट बाय करायचा नाही. अशा वेळेस मार्केटमध्ये जर मोमेंटम नसेल, व्हॉलेटिलिटी क्रॅश होत असेल, इंडिया IV क्रॅश होत असेल तर तुम्ही सेल करा. आणि बाय जर तुम्हाला करायचं असेल तर इन द मनी बाय करण्याचा प्रयत्न करा, ॲट द मनी, इन द मनी. म्हणजे जर मार्केट 1 रुपयाने वाढलं तर तुमचं प्रीमियम पण थोडंफार वाढलं पाहिजे. तुम्ही जर आउट ऑफ द मनीला पार इकडं जाऊन जर प्रीमियम केलं आणि जर इथं समजा 20चं प्रीमियम आहे, 20चा हा हे तुम्हाला डेल्टा आहे, आपलं गामा 20चं आहे समजा इथं डेल्टा 50-50चा आहे, इथं 20चं आहे आणि इकडं जर तुम्ही मार्केट वर गेलं तर हे 100 पॉईंट जरी गेलं तर 20 रुपयामध्ये किती वाढ होणार आहे? 100 पॉईंट गेलं तरी 20 रुपयामध्ये 20 रुपये वाढ होईल. किती वाढ होणार आहे? 30 रुपये वाढ होईल, 40 रुपये वाढ होईल. मग ते वाढ जास्त होणार नाही ना. पण इथं समजा वाढ झाली, ते इथून इथपर्यंत गेलं तर 50 रुपये वाढ होईल, थोडं पुढं गेलं तर 50च्या ऐवजी 60ची वाढ होईल, 70ची होईल, 1 रुपयाची होईल. मग नंतर 1 रुपयाने जेव्हा वाढ व्हायला सुरुवात होईल ते 1 रुपयाला 1 रुपयाप्रमाणे वाढ होईल. म्हणून त्या प्रीमियमचा डेल्टा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो किती आहे त्या डेल्टावरच सगळं मार्केट चालतं. तो डेल्टा किती वाढणार हे तो गामा ठरवतो. गामा एक्सपायरीच्या आसपासच एक ॲक्टिव्ह होतो आणि वेगा हा कधीही उपयोगात येतो. व्हॉलेटिलिटी जर वाढली तर प्रीमियम वाढणार, व्हॉलेटिलिटी क्रॅश झाली तर प्रीमियम क्रॅश होणार. ह्या गोष्टी लक्षात घ्या. हे 5 सूत्र आहेत आणि ह्या 5 सूत्रावर इतका तुमचा पकड पाहिजे. जर या सूत्रांवर तुमची पकड नसेल तर मार्केटमध्ये टिकणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मार्केटमध्ये टिकणंच अवघड आहे. म्हणून तर लोक याच्यात सगळ्यात जास्त लॉस करतात. त्याच्यात लॉस करण्याच्या मागची कारणच ती आहेत. हे लॉस का करतात एवढे लोक ऑप्शनमध्ये? तर त्यांना ह्या गोष्टी माहीतच नसतात. त्यांना फक्त कॉल बाय करायचे, पुट बाय करायचे एवढं माहीत असते. म्हणून मी त्यांना सांगतो फ्युचरमध्ये जा, इक्विटीमध्ये जा. फ्युचर आणि इक्विटीचा नेहमी 1 रुपये डेल्टा असतो. 1 रुपया वाढला तर 1 रुपया फायदा होईल तुमचा, 1 रुपया कमी झाला तर 1 रुपया लॉस होईल. परंतु तुमचं जे ह्या गोष्टी आहे समजा प्रीमियमच्या, ह्या गोष्टी क्रॅश नाही होणार. आणि नेहमी जर मार्केटमध्ये सेलर ॲक्टिव्ह असेल तर ते प्रीमियम वाढून देत नाही, ते नेहमी क्रॅश करतं. ओके, हा व्हिडिओ मला वाटतं तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर तुम्हाला मी जे सुरुवातीचे ऑइलचं प्राईस समजून सांगितले त्याच्यावर जा. हा व्हिडिओ डबल पहा, हे समजून घ्या, हे एकच्यात मास्टर कीच करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय. आपण आता पुढच्या पार्टमध्ये भेटणार आहोत आणि त्या ठिकाणी मार्केट कसं मुवमेंट करल, प्राईज ॲक्शन अजून विविध पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या स्ट्रॅटेजी पण पाहणार आहोत. काळजी करू नका, तुम्हाला मी सगळे शिकवेल, हळूहळू शिकवेल. गडबड करू नका, शांततेत घ्या.
ह्या गोष्टी मी अजूनही पुढच्या पार्टमध्ये रिपीट करत जाईल. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.